चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला आज आपलं चालू घडामोडीवर लेक्चर असणार आहे. तर बघू आज आपण काय की कसे क्वेश्चन येतात नेमकं चालू घडामोडीमध्ये काय काय इम्पॉर्टंट असते तेच आपल्याला बघायचं आहे. बघा आपली जी पोलीस भरती आलं लक्षात याच्यात काय असते जास्त करून फॅक्च्युअल किंवा जगातलं महाराष्ट्र एकमेव असलेलं आलं लक्षात. आता मी तुम्हाला सांगणारच हूँ की नेमका क्वेश्चन कसा आहे ते काय असते लक्षात. तर आज आपल्याला नाही का चालू घडामोडीवर बघा लेक्चर घ्यायचं आहे. चला तर बघा आता हे जे आपलं चालू घडामोडीचं जे लेक्चर असणार आहे ना तर हे बघा ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांमधल्या काही जे चालू घडामोडी आहेत समजा त्याच्यावर हे लेक्चर असणार आहे. तर चला आपण बघू नेमकं काय काय झालं या महिन्यामध्ये. तर बघा काय तर बघा राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून 4 नियुक्ती करण्यात आली. बघा ऑगस्ट मध्ये काय झाले की 4 व्यक्तीची काय राज्यसभेवर काय नामनिर्देशित सदस्य. बघा आता नामनिर्देशित सदस्य हे जर निवडायचे असतील तर कोण निवडत असते राज्यसभेवर. तर बघा तर कोण राष्ट्रपती निवडत असतात. आणि असे किती सदस्य असतात तर बघा 12 सदस्य असतात काय ते राष्ट्रपती निवडत असतात. तर आता किती निवडलेत बघा 4. आता हे कशामधून निवडत असतात बघा बघा कला त्याच्यानंतर साहित्य आलं शास्त्र हे 4 आणि सामाजिक सेवा आलं. हे 4 क्षेत्र आहेत ना या 4 क्षेत्रामधली जे तज्ञ व्यक्ती आहेत ना यांची निवड केलेली असते. मग बघा आता सचिन तेंडुलकर झाली होती बघा तुम्हाला माहितच असेल. आता त्यांची निवडणूक कधी बघितली का नाही. यांची डायरेक्ट निवड कोण करत असतात तर राष्ट्रपती करत असतात. तर यावेळेस कोणकोणते येतात आता आपल्याला ते बघायचंय. त्यांची निवड कशी होते ते पण आपण बघणार आहोत. तर बघा काय की त्यांची नियुक्ती कोण करते. आता राज्यसभेवर जे असतात अलग लक्षात नामनिर्देशित तर आता राज्यसभेवर एकूण सदस्य किती असतात 245. लोकसभेवर किती असतात बघा मग त्याच्यामधून राज्यसभेवर काय नामनिर्देशित सदस्य म्हणून किती 12 व्यक्तीची कोण तर राष्ट्रपती डायरेक्ट निवड करत असतात. हा ते कोणते 4 तर ते बघणार आहोत आपण. तर बघा यांची नियुक्ती कोण करते. आता नामनिर्देशित एक काय करतात एक निर्वाचित सदस्य असतात आणि एक नामनिर्देशित असतात. बघा निर्वाचित म्हणजे लोकांनी निवडून दिलेले ते असतात निर्वाचित. आणि नामनिर्देशित म्हणजे काय डायरेक्ट राष्ट्रपती ज्यांची निवड करतात ना ती असतात. तर बघा मग आता या 4 नियुक्ती कोण करते राष्ट्रपती. संविधान कलम किती तर कलम 80 नुसार त्यांची निवड होते. तर कलम किती तर कलम 80 नुसार त्यांची निवड होते. 1 मिनिट फक्त. हा तर बघा कलम किती तर कलम 80 नुसार या व्यक्तीची निवड कोण करताय तर राष्ट्रपती करत असतात नियुक्ती. हा तर बघा नियुक्ती केली जाते. आता बघा तर हे 4 क्षेत्र मी तुम्हाला कोणकोणते म्हणलो बघा असे 12 व्यक्ती असतात. बघा त्याच्यामध्ये एक साहित्य असते, दुसरं विज्ञान असते, कला असते आणि सामाजिक सेवेतील प्रतिष्ठित व्यक्ती किंवा तज्ञ आलं लक्षात. सामाजिक सेवेतील प्रतिष्ठित आणि काय तज्ञ व्यक्ती. मग बघा साहित्यामधले काय 3. आता बघा एक 4 कोण इथं 3 असतात. नंतर इथं 3 व्यक्ती निवडतात, इथं 3 आणि इथं 3 आलं लक्षात. असे 12 व्यक्तीची काय तर राष्ट्रपती काय नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करत असतात. आता किती केली तर आता बघा 4 व्यक्तीची केलेली आलं लक्षात. मग बघा साहित्यामध्ये तज्ञ असलेला, विज्ञानमध्ये कलामध्ये म्हणजे ऍक्टर असलेला आलं लक्षात. आता सचिन तेंडुलकर हा त्याच्यानंतर काय सामाजिक सेवेतील बघा सचिन तेंडुलकर होते, नंतर रेखा होती, काही ऍक्टर पण असतात आलं लक्षात, काही क्रिकेटर असतात. काय की या 4 याच्यामधले प्रतिष्ठित आणि तज्ञ व्यक्ती यांची नेमणूक डायरेक्ट करत असतात कोण तर राष्ट्रपती. बघा मग आता आपण बघितलं की काय या 4 याच्यामधली निवड करतात. मग बघा राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती असते तर बघा राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती असते तर 250 असू शकते आलं लक्षात. बघा त्यापैकी 238 सदस्य हे राज्यामधून निवडून दिले आणि 12 सदस्य आहेत ना हे राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केले जातात आलं लक्षात. मी इथं सांगत होतो किती तर हे 12 सदस्य हे ना कोण तर राष्ट्रपतीद्वारे. मग आलं लक्षात. बघा 238 आणि ते 12 किती म्हणजे 40 आणि किती तर 250 आलं. काही पुस्तकात 245 पण आहे. हा तर किती टोटल 250 सदस्य म्हणजे बघा 238 म्हणजे ते 2 घेतले किती झाली 40 आणि हे 10 तर किती 250 सदस्य असतात आलं लक्षात. हा राज्यसभेवर किती सदस्य असतात तर किती तर 250 असतात. राष्ट्रपती त्यातले किती तर 12 सदस्याची काय करते नामनिर्देशित म्हणून सदस्य निवड करते आणि 238 काय हे राज्यामधून
निवडून आलेले असतात. चला हा बघा, एक संसद असते, अलग लक्षात. हा सर्वात वरती संसद असते. संसद काय, कलम 79, राज्यसभा आणि लोकसभा. राज्यसभा असते 80 आणि लोकसभा असते 81. त्यात बघा संसदचे दोन भाग पडतात, एक राज्यसभा एक लोकसभा. बघा संसदेचे सभापती कोण असतात, तर बघा संसदेचे सभापती किंवा अध्यक्ष तर हे कोण असतात माहिती आहे का, तर आपल्या देशाचे उपराष्ट्रपती हे काय राज्यसभेचे सभापती म्हणून पदसिद्ध काम करत असतात. आणि लोकसभेचे कोण आहेत, तर लोकसभेचे कोण असतात, तर ओम बिर्ला साहेब. अलग लक्षात, लोकसभेचे एक सभापती असतात. लोकसभेचे सभापती असतात. चला मग आता आपण बघू पुढचं. तर बघा किती, हे 4 सदस्य. आता बघा कोणकोणते राज्यसभेवर 4 सदस्याची नेमणूक केलेली आहे. बघा कोणकोणते 4 सदस्य आहेत, तर इकडे बघा, एक बघा हर्षवर्धन श्रुंगला, अलग लक्षात. हा त्याच्यानंतर मीनाक्षी जैन, त्याच्यानंतर सी सदानंद मास्टर आणि उज्ज्वल निकम साहेब. बरं आहे, उज्ज्वल निकम साहेब काय तर वरिष्ठ वकील आहेत, अलग लक्षात. त्याच्यानंतर प्रख्यात इतिहासकार मीनाक्षी जैन आहेत, अलग लक्षात. सामाजिक कार्यकर्ते सी सदानंद मास्टर, अलग लक्षात. आणि पूर्व विदेश सचिव कोण आहेत, तर हर्षवर्धन श्रुंगला. या 4 सदस्याची काय, तर राज्यसभेवर नामनिर्देशित म्हणून निवड करण्यात आलेली आहे. जर कधी विचारलं तर कोणते 4, तर बघा कधी कधी हे 3 देतील, अलग लक्षात. आणि लोकसभेमधला 1 देतील, विचारतील कोणते आहेत, तर आलं लक्षात 4 जण राज्यसभेवर, अलग लक्षात. कधी कधी विचारतील राज्यसभेचं कलम काय, राज्यसभेचे सभापती म्हणून कोण काम करतात. यावेळेस तर 100% क्वेश्चन येईल उपराष्ट्रपतीवर. उपराष्ट्रपतीची नवीन निवड झालेली आहे, कोण येतं काय येतं मी तुम्हाला सांगणारच पुढं. आपलं एक लेक्चर पण झालेलं आहे बघा तिच्यावर. हा तर बघा आलं लक्षात. बघा भारताचे आता राज्यसभेचे आपलं 4 सदस्य तुम्हाला कळाले की राष्ट्रपतीने नामनिर्देशित. आता बघा काय, तर उपराष्ट्रपती. आता बघा उपराष्ट्रपती यांचं नेमकं महत्वाचं काम काय असते, तर उपराष्ट्रपती यांचं महत्वाचं काम काय असते, तर ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून काम करत असतात. जर राष्ट्रपती काही कारणास्तव आजारी येतं किंवा आपला देश सोडून बाहेर देशासाठी काही कामानिमित्त गेलेत, त्यांच्या काळात ते राष्ट्रपती अनुपस्थित असले तर त्यांची उपस्थितीत काय उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम करत असतात. मग बघू आपण उपराष्ट्रपती काय, तर उपराष्ट्रपतीचं कलम काय असते, उपराष्ट्रपतीचं कलम काय असते, तर उपराष्ट्रपतीचं कलम 63 असते. राष्ट्रपतीचं कलम काय असते, तर राष्ट्रपतीचं कलम 52 असते. आता बघू आपण कितवे उपराष्ट्रपती कोण येतं काय येतं बघा. तर बघा आता काय, भारताचे 17वे उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्ण यांची निवड झाली. बघा उपराष्ट्रपतीवर आपलं एक नवीन लेक्चर झाले, मागच एक लेक्चर झाले 10-12 दिवसाआधी, ते एकदा बघा की उपराष्ट्रपती काय असतात. पहिले उपराष्ट्रपती कोण होते, बघा पहिले कोण होते, सर्वपल्ली राधाकृष्ण. त्यांचं आणि यांचं सरनेम एकच, ह्या सर्वपल्ली राधाकृष्ण हे काय ते पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती. हा तर त्याच्यावर पूर्ण लेक्चर घेतलं की उपराष्ट्रपती काय असतात, राष्ट्रपती काय असतात, त्यांची निवड काय असते, कलम काय पूर्ण घेतले आपण. उपराष्ट्रपती पद कोणाकडून घेतलेले लक्षात. हा तर चला आता आपल्याला बघायचे की उपराष्ट्रपती बघा संसदेच्या काय की बघा काय की संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सुरुवात असताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काय की 21 जुलै 2025 रोजी अलग लक्षात अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. तर काय की त्यांची प्रकृती बरोबर नसल्यामुळे बघा त्यांचा पदाचा राजीनामा कोणत्या कलमानुसार देता येते, तर बघा कलम 67A नुसार कोणाला देतात, तर ते राष्ट्रपतीला राजीनामा देत असतात. अलग लक्षात, राष्ट्रपतीला. आणि राष्ट्रपती कोण येतं, तर बघा द्रौपदी मुर्मू मॅडम येतं. अलग लक्षात, त्यांनी आपल्या पदाचा काय राजीनामा दिला. बघा राष्ट्रपती उपराष्ट्रपतीकडे देतात आणि उपराष्ट्रपती कोणाकडे देतात, तर राष्ट्रपतीकडे राजीनामा देत असतात. मग बघा तर कलम जर विचारलं तर कलम 67A नुसार काय उपराष्ट्रपती यांनी राष्ट्रपतींना काय दिलाय, राजीनामा दिलाय. कधी दिलाय काय दिलाय तुम्हाला सांगितलं, 11 जुलै 2025 रोजी यांनी. बघा आता उपराष्ट्रपतीची निवडणूक तारीख बघा, आता जे नवीन उपराष्ट्रपती झाले आपले कोण, CP राधाकृष्ण बघा यांची तर कधी निवडणूक तारीख जाहीर कधी झाली, 1 ऑगस्ट 2025 रोजी. बघा निवडणूक तारीख बघा उपराष्ट्रपतीची निवडणूक जाहीर कधी झाली, तर 1 ऑगस्ट 2025 ला. आणि निवडणूक तारीख कधी, तर 9 सप्टेंबर 2025 ला. आता बघा राष्ट्रपतीची निवडणूक कलम किती येते, तर 66 नुसार राष्ट्रपतीची निवडणूक करतात. बघा राष्ट्रपतीचं कलम किती येते, तर राष्ट्रपतीचं कलम येते 63.
हा, आणि त्यांची निवडणूक बघा, तर निवडणूक कोणत्या कलमानुसार होते, तर बघा त्यांची निवडणूक होते कलम 66 नुसार उपराष्ट्रपती यांची काय होते, तर निवडणूक होत असते. आलं लक्षात? हा, उपराष्ट्रपतीची. त्याच्यानंतर बघा निवडणूक कशी होते बघा, इलेक्ट्रिक कॉलेजद्वारे राज्यसभेचे किती 233 सदस्य किती असतात, तर 233 निर्वाचित सदस्य जे लोकांनी निवडून दिलेले असतात. निर्वाचित कोण, तर लोकांनी निवडून दिलेले. आलं लक्षात? आणि 12 राज्यसभेचे काय नामनिर्देशित सदस्य. आलं लक्षात? 543 हे काय तर निर्वाचित सदस्य. 543 बघा याच्याद्वारे काय झाली, निवडणूक झालेली आहे. मग बघा एकूण सदस्य किती होते, तर बघा 778 सदस्य असतात. अलग लक्षात? त्यापैकी 782 सदस्य हजर होते. हा बघा, सर्व इलेक्ट्रिक सदस्यांचे दोन्ही सभागृहाचे सदस्य असल्याने प्रत्येक सदस्याच्या मताच्या एक असं मत दिले जाते. हा, एक मत. एवढं हे काय लक्षात, फक्त एवढं लक्षात ठेवा की काय किती सदस्य होते, तर 778. हा, सध्या किती येतं, तर 782 सदस्य आहेत. हा, मग आता काही राजीनामा दिला असेल, काही पद रिक्त झालं असेल, एवढं काही हे नाही. फक्त कोणते येतं, काय येतं, कसे निवडून आले एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा कलम आता 63 बघा, कलम 63 काय भारताचे एक उपराष्ट्रपती असतील. आलं लक्षात? कलम 63 बघा काय, तर कलम 63 नुसार भारताचा एक उपराष्ट्रपती असेल. अलग लक्षात? कलम 64 बघा, 64 काय, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती. अलग लक्षात? दुसरं हे 64 कलम महत्वाचं ठेवा, कारण की त्यांचं काम तेवढंच महत्वाचं आहे की ते राज्यसभेचे काय असतात, पदसिद्ध सभापती असतात. हा बघा 65 काय, राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत. बघा 65 काय, तर राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्यांचे पद रिक्त जर झाले, बघा आपल्या राष्ट्रपतीने राजीनामा दिला, काही कारणास्तव आजारी पडले किंवा त्यांचा जर मृत्यू जर झाला, तर त्यांच्या जागी उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम करतात. कलम 65 नुसार. कलम 66 बघा काय, तर राष्ट्रपतीची निवडणूक ही कलम 66. कलम 67 काय, राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ, म्हणजे राष्ट्रपतीचा पदाचा कार्य राष्ट्रपती नाही, कलम 66 नुसार उपराष्ट्रपतीची निवडणूक, आणि कलम 67 नुसार उपराष्ट्रपती पदाचा काय कार्यकाळ. किती कार्यकाळ असते, तर 5 वर्षे. बघा 5 वर्ष कार्यकाळ असते. त्यांना जर निवडणूक लढवायची असेल तर त्या भारताचे प्रथम नागरिक असायला पाहिजेत. अलग लक्षात? त्यांचे वय वर्ष 35 वर्ष असायला पाहिजेत. अलग लक्षात? त्यांचं बघा. आणि कलम 69 नुसार राष्ट्रपती शपथविधी घेतात. अलग लक्षात? शपथविधी फक्त 3च व्यक्ती नाही. अलग लक्षात? एक राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल. बघा राष्ट्रपतीच्या शपथविधीचं कलम येते 60, उपराष्ट्रपतीचं येते 69. अलग लक्षात? आणि राज्यपालचं येते 159. राज्यपाल. 3च व्यक्तींना शपथविधी घेताना कलम वापरता येते. अलग लक्षात? शपथविधी घेताना कलम 3च व्यक्ती नाही. अलग लक्षात? नंतर पंतप्रधान नाही, मुख्यमंत्री नाही, कोणीच नाही, फक्त 3 व्यक्तींनाच काय शपथविधी घेताना कलम आहे. कलम 60 राष्ट्रपती, 69 उपराष्ट्रपती आणि 159 राज्यपाल. 3 व्यक्तींना काय शपथविधीला कलम आहे. त्याच्यानंतर बघा आता काय, तर बघा काय, सिक्कीम सरकारने कर्मचाऱ्यांसाठी सॅबिटिकल बघा सॅप्टिकल रजा योजना सुरू करणारे पहिले राज्य. आता काय ही योजना बघू. सॅप्टिकल बघा, सिक्कीम सरकारने कर्मचाऱ्यांसाठी औपचारिक सॅप्टिकल अलग लक्षात रजा योजना तर सुरू केली असून ती कशी योजना आहे. आता बघा ही योजना कशी आहे माहिती आहे का, जर तुम्ही सरकारी नोकरीमध्ये अलग लक्षात आणि तुम्ही सलग 5 वर्ष नोकरी केली, नोकरीमध्ये आलात, तुम्ही जास्त सुट्टी घेतली नाही, अलग लक्षात, सलग 5 वर्ष, तर अशा व्यक्तींना काय माहिती आहे का की 23 ऑगस्ट 2023 मध्ये जाहीर झालेल्या धोरणानुसार किमान 5 वर्ष बघा, किमान 5 वर्ष अखंड सेवा आणि नियमित कर्मचाऱ्यांसाठी ही योजना चालू करण्यात आली. बघा ज्यांनी अखंड अलग लक्षात सेवा असलेल्या नियमित कर्मचाऱ्यांसाठी ही योजना चालू करण्यात आली. तुम्ही 5 वर्ष त्या कर्मचाऱ्यांना काय माहिती का, एक तर 365 किंवा काय 1080 दिवसाचे काय, तर 1080 दिवस इथपर्यंत काय रजा मिळू शकते. अलग लक्षात? आणि या रजा मिळाली ना, तर या रजेमध्ये किती, तर 50% काय त्यांना काय मिळेल माहिती का, मानधन मिळेल. पगाराच्या किती 50% मानधन मिळेल. अलग लक्षात? 50% मानधन मिळेल. म्हणजे बघा तुम्ही सरकारी नोकरीत तुम्ही अखंड किती 5 वर्ष बघा सेवा असेल
असलेल्या नियमित कर्मचाऱ्यांसाठी ही योजना, आलं का लक्षात? त्या पात्र कर्मचाऱ्यांना काय तर 365 किंवा 1080 दिवस एवढी रजा घेते आणि या रजा घेतल्याच्या बघा काळात मूळ पगाराचे किती 50% इतकं मानधन मिळेल. आता हे योजना चालू करणारं कोणतं सरकार हे तर सिक्कीम. आलं का लक्षात? सिक्कीम या राज्याने ही योजना चालू केलेली आहे. आलं लक्षात? हा चला, कोणत्या राज्याने केलेली योजना विचारतात बरं, कोणत्या राज्याने कशासाठी योजना चालू केलेली आहे. त्याच्यानंतर बघा सिक्कीम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा सॅबेटिकल बघा रजेच्या काळात ज्येष्ठ व समाजकारण हा एवढं काय ते फक्त पहिलं लक्षात ठेवा. कशासाठी किती दिवस सुट्टी, आलं का लक्षात? अखंड सेवा किती 5 वर्ष केलेली असावे आणि काय 365 किंवा 1080 दिवस त्यांना रजा भेटेल. रजेच्या मध्ये काय तर त्यांना 50% पगाराच्या किती 50% मानधन मिळेल. चला मस्त योजना आहे का नाही? चला पुढचं बघा. हा बघा काय पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विधिमंडळ भवन. आता कोणते पहिले विधिमंडळ भवन बघू आपण. बघा पूर्णपणे आता बघा पूर्णपणे सौर ऊर्जेवर, कशावर? सौर ऊर्जेवर म्हणजे सूर्य. तर बघा सौर ऊर्जेवर चालणारे, आलं का लक्षात? हा तर कोणते बघा तर बघा 4 ऑगस्ट 2025 रोजी दिल्ली विधानसभा, कोणतं तर बघा दिल्ली विधानसभा भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे काय पहिले विधिमंडळ. आता क्वेश्चन काय ते माहिती का की सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विधिमंडळ कोणते, आलं लक्षात? मग त्याच्यात महाराष्ट्र देतील, दिल्ली देतील, आलं लक्षात? 2-3 राज्य पण देतील. तर एवढं लक्षात ठेवायचं की काय सौर ऊर्जेवर एवढं डायरेक्ट असाच क्वेश्चन विचारतात, सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विधिमंडळ कोणते. एवढं जरी लक्षात ठेवले काय 4 ऑगस्ट 2025 रोजी दिल्ली विधानसभा भारतातील काय पहिले पूर्णपणे विधिमंडळ, आलं लक्षात? कशावर तर सौर ऊर्जेवर चालणार. असा डायरेक्ट क्वेश्चन विचारतात. हा वन लाईनर डायरेक्ट फॅक्च्युअल क्वेश्चन असते. कोणतं विधिमंडळ, आलं लक्षात? हा त्याच्यातलं कधी कधी महाराष्ट्र पण देतो बघा. मग त्याच्यात काय विधानसभा इमारतीवर किती 500 किलोवॅट क्षमतेचा स्टॅप टॉप सौर ऊर्जा प्रकल्प कार्यरत करण्यात आलेला आहे. या प्रकल्पामुळे दरमहा सुमारे किती 15 लाखाची दरवर्षी बचत होईल. 1.75 कोटीची बचत अपेक्षित आहे. म्हणजे दरवर्षी किती होईल बघा दर महिन्याला, दरमहा म्हणजे बघा या प्रकल्पामुळे दरमहा म्हणजे काय दर महिन्याला 15 लाखाची बचत होईल. तर दरवर्षी सुमारे काय 1.77 म्हणजे 1.75 कोटी एवढी बचत होईल, आलं लक्षात? असं त्यांनी सांगितलेले आहे. त्याच्यानंतर बघा काय नेट मीटरद्वारे अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये सोडली जाईल आणि कार्यक्षमतेने वापरली जाईल. त्याच्या आपल्याला जेवढी कार्यक्षमता पडेल, आलं लक्षात? नेट मीटरद्वारे अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये सोडली जाईल व काय कार्यक्षमतेनुसार आपल्याला वापरली जाईल. एवढं लक्षात ठेवा काय की बघा पूर्णपणे सौर ऊर्जेवर, हा पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विधिमंडळ कोणते आहे किंवा विधी भवन, आलं लक्षात? हा विधिमंडळ किंवा भवन, विधी भवन, आलं लक्षात? तर कोणते तर दिल्ली. एवढं लक्षात ठेवा, डायरेक्ट फॅक्च्युअल विचारतात. हा बाकी तुम्हाला जास्त हे विचारणार नाही. हा आलं लक्षात? तर कोणते येते तर दिल्ली येते. चला पुढचं बघू. हा बघा ऑपरेशन महाकाल. आता बघा ऑपरेशन महाकाल काय, आता बघा ऑपरेशन महाकाल काय आहे, आलं लक्षात? आलं पाहिजेत आपल्याला. ऑपरेशन महाकाल बघा अवैध पद्धतीने, आता बघा काय तर अवैध पद्धतीने जमीन बळकावणे व खंडणी उकळणाऱ्या टोळ्या विरोधात, आलं लक्षात? आता बघा कोणाला पण फोन येते, आलं लक्षात? हा एवढी खंडणी द्या, आलं लक्षात? किंवा जमीन बळकावणे. हा आता खंडणी तर तुम्हाला सर्वांनाच माहित असते, आलं लक्षात? हा तर बघा काय अवैध पद्धतीने जमीन बळकावणे, आलं लक्षात? किंवा खंडणी उकळणाऱ्या टोळी विरोधात ऑगस्ट 2025 मध्ये, हा ऑगस्ट 2025 मध्ये कोण कानपूर उत्तर प्रदेश येथे ऑपरेशन महाकाल सुरू करण्यात आलेले. तर ऑपरेशन महाकाल हे कोण चालू केलेले, कोणत्या राज्याने तर बघा उत्तर प्रदेश. बघा ऑपरेशन महाकाल सुरू करण्यात आलेले आहे. बघा याच्यामध्ये काय तर जे कोणते खंडणी माल अवैध पद्धतीने खंडणी मागतील, आलं लक्षात? किंवा काय करतील माहिती का जमीन बळकावतील, तर त्यांच्या विरोधासाठी त्या टोळ्यांसाठी हे काय ऑपरेशन आलं. बघा यामध्ये काय शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जनप्रतिनिधी, पत्रकार आणि प्रभावशाली काय सहाय्यकावरही कारवाई देखील यांचा समावेश होईल. बघा यामध्ये काय शासकीय कर्मचारी, जनप्रतिनिधी, पत्रकार अशा प्रभावशाली सहाय्यकावर बी कारवाईचा देखील समावेश होईल.
बघा याच्या पहिल्या टप्प्यामध्ये संशयिताची यादी तयार करण्यात आली आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये काय बेकायदेशीर मालमत्ता जप्त करणे अपराध नोंदवल्याशिवाय सुरुवात करण्यात आलेली आहे. अलग लक्षात, ज्यांच्या विरुद्ध अपराध नोंदवण्यास सुरुवात करण्यात आलेली. तर कशासाठी ऑपरेशन सिंदूर आपलं सॉरी ऑपरेशन सिंदूर नाही, ऑपरेशन महाकाल. तर काय अवैध पद्धतीने जमीन बळकावणे खंडणी उकळण्या यांच्या टोळी विरोधात आहे. आलं लक्षात. हा चला बघा पुढचं काय भारतातील पहिली AI अंगणवाडी उपक्रम. आता बघा भारतातील पहिली आहे, आता भारतातील पहिली AI उपक्रम. बघा आता काय तर आपण बघणार आहोत. तर बघा भारतातील पहिली AI अंगणवाडी उपक्रम. आता बघा हे कुठं चालू झालेलं आहे एवढं पण विचारतील कधी. बघा हे कुठं झाले, नागपूरच मध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये झाले. बघा नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत मिशन बाल भारती उपक्रम 27 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. म्हणजे कुठं तर महाराष्ट्रामध्येच. आता महाराष्ट्रामध्येच आता बघू काय येतं. भारतातील पहिला AI अंगणवाडी उपक्रम कुठं, तर बघा नागपूरमध्ये, महाराष्ट्र. नागपूरमध्ये भारतातील पहिला आहे बरं, त्याच्यामुळे हे विचारू शकतील. भारतातील पहिला कुठं, नागपूरमध्ये, महाराष्ट्र. बघा नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात करण्यात. अलग लक्षात. बघा येथे काय तर कविता असणार, गीते असणार, पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी इमर्सिव्ह अलग लक्षात लर्निंग दिले जातील, ज्यामुळे ग्रामीण भागातील मुलांसाठी शिकणे आनंददायी आकर्षण बनेल. याच्यामध्ये काय काय असणार आहे बघा. तर काय माहिती का, कविता असणार, गीते असणार, पूर्व प्राथमिक शिक्षण यासाठी इमर्सिव्ह अलग लक्षात लर्निंग दिले जाणार, ज्यामुळे ग्रामीण मुलांसाठी काय शिकणे आनंददायी आणि आकर्षक बनेल. तर पहिला भारतातील पहिल्या AI अंगणवाडी कुठं, तर बघा भारतातील पहिली AI अंगणवाडी कुठं, तर महाराष्ट्रामध्ये कुठं, तर नागपूरमध्ये कुठं, तर नागपूर जिल्ह्यात हिंगणा येथे हिंगणा येथे काय करण्यात आले, हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. बघा येथे काय तर कविता, गीते, पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी इमर्सिव्ह लर्निंग दिले जातील आणि यामुळे काय ग्रामीण मुलांसाठी काय शिकणे आनंददायी आणि आकर्षक बनेल. लक्षात. चला पुढचं बघू. आले भारतातील AI अंगणवाडी कुठं, तर बघा कुठं, तर बघा नागपूरमध्ये, महाराष्ट्रात नागपूरमध्ये. डायरेक्ट विचारतात कधी कधी. बघा पुढचं भारतातील पहिला काचेचा पूल. बघा भारतातील पहिला, आता हे जे भारतातील पहिला आहे ना, हे तुम्ही लक्षातच ठेवायचं. भारतातील पहिलं असलं, महाराष्ट्रातील पहिलं असलं, जगातील पहिलं, हे आपल्याला विचारतातच बरं. भारतातील पहिलं काय कोणता पण. आता बघा AI तुम्ही बघितले, भारतातील पहिली AI अंगणवाडी कुठं स्थापन, बघा कुठं, तर नागपूरमध्ये. कुठं, महाराष्ट्रामध्ये कुठं, तर नागपूरमध्ये. कधी कधी राज्य विचारतात, तर राज्य पण लक्षात ठेवा आणि आपला जिल्हा पण लक्षात ठेवा. AI अंगणवाडी कुठं, तर महाराष्ट्रामध्ये कुठं, नागपूरमध्ये कुठं, तर हिंगणा. आलं लक्षात. आता त्याच्यानंतर बघा महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल. आता बघा आता हा महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल. बघा महाराष्ट्रातील असो, भारतातील असो, जगातील असो, हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. तर बघा मग आता तर बघा काय की महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल. बघा हे तुम्हाला दिसत असेल, दिसाले का, हे हा काचेचा पूल. हे बघा तर बघा कुठे, तर नापणे धबधबा. जिल्हा कुठं, तर सिंधुदुर्ग. आता धबधब्यावर या नापणे धबधबा. बघा तर कुठे, जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका वैभववाडी. जिल्हा लक्षात ठेवा कुठं, तर महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात. बघा नापणे धबधबा 12ही महिने वाहणारा आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा धबधबा आहे. बघा नापणे धबधबा काय 12ही महिने वाहणारा आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला हा धबधबा आहे. हा धबधबा कुठे येते, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते. आलं लक्षात. जगातील पहिल्या बघा तर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन. बघा आता ते पण लक्षात ठेवा. जेव्हा हा क्वेश्चन खूप वेळेस आलेला आहे, तर बघा हा क्वेश्चन, सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. अलग लक्षात, पहिला पर्यटन जिल्हा आहे. अलग लक्षात. आणि बघा मग मला सांगा दुसरा पर्यटन जिल्हा कोणता येते, तर बघा दुसरा छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर.
आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारचा पहिलाच पूल आहे महाराष्ट्रातील, अशा प्रकारचा हा पहिलाच पूल आहे बघा महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कुठं तर सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्ग काय हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा. आणि बघा दुसरा कोणता येते तर छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्र पहिला पर्यटन जिल्हा. आणि दुसरा कोणता येते छत्रपती संभाजीनगर. हा बऱ्याच वेळेस क्वेश्चन आलेला आहे का की सिंधुदुर्ग हा पहिला पर्यटन जिल्हा कोणता, पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग, याच्यावर खूप वेळेस क्वेश्चन आले. दुसरा पर्यटन जिल्हा कोणता तर दुसरा पर्यटन जिल्हा छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. चला पहिला हा महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कुठं तर बघा हा आता जबलपूर भारतातील पहिले हिंदी माध्यम. आता हिंदी माध्यमातून काय MBBS महाविद्यालय. आता बघा भारताने काय केलंय की काय की बरेच MBBS कॉलेज पण पहिलं हिंदी माध्यम. आता बघा काय तर जबलपूरमध्ये भारतातील पहिले हिंदी माध्यम MBBS महाविद्यालय. कोणतं तर हिंदी माध्यम MBBS महाविद्यालय. कोणतं तर हिंदी माध्यम. आता बघा हिंदी माध्यम जबलपूरमध्ये बघा जबलपूरमध्ये भारतातील पहिले हिंदी माध्यम MBBS महाविद्यालय. आता बघा जबलपूर कुठे येते हा क्वेश्चन येईल बरं, लक्षात ठेवा. पहिलं हे भारतातील पहिलं हिंदी माध्यम या लक्षात ठेवा. बघा या अंगणवाडी, पहिला काचेचा पूल, पहिला पर्यटन जिल्हा, दुसरा पर्यटन जिल्हा, राज्यसभेवर कोणाची निवड करण्यात आलेली आहे, सगळं इम्पॉर्टंट आहे बरं. हा जे इम्पॉर्टंट बघा काय तर बघा जबलपूर भारतातील पहिले हिंदी माध्यम. आता लोक हिंदी माध्यमामध्ये MBBS तुम्ही बघितलं नसेल तर हिंदी माध्यम महाविद्यालय. आता कोणाला करायचं असेल तर सांगून द्या, आलं लक्षात. हिंदीमध्ये पण करता येते. कोणी म्हणाले आलं हिंदीमध्ये पण. तर बघा हे मध्य प्रदेशमधील वैद्यकीय विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने जबलपूर शहरात, आलं लक्षात, भारताचे पहिले हिंदी माध्यम चडचे महाविद्यालय स्थापन करण्यात आलेले आहे. आलं लक्षात. हा चडी आलं लक्षात. हा तर कुठं तर मध्य प्रदेशमध्ये येते. आलं लक्षात. जबलपूर राज्य जर विचारलं तर मध्य प्रदेश येते. आलं लक्षात राज्य. आणि ठिकाण जर विचारलं तर जबलपूर. बघा हे नेताजी सुभाषचंद्र बोस आयुर्वेदिक महाविद्यालय. आता हेच जबलपूर, आलं लक्षात. जबलपूर भारतातील पहिले हिंदी माध्यम MBBS महाविद्यालय स्थापन. तर कुठे येते तर हे येते कुठं तर मध्य प्रदेशमध्ये. एवढं जर लक्षात ठेवलं पहिलं हिंदी माध्यम मधले MBBS कुठं चालू करण्यात आले तर कुठे जबलपूरमध्ये. आणि राज्य जर विचारलं तर मध्य प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर बघा तेलंगणा देशातील सर्वाधिक अवयवदान. आला बघा अवयवदान तर बघा कोणत्या राज्याने केलेले तर बघा तेलंगणामध्ये देशातील सर्वाधिक अवयवदान. तर बघा या देशाने काय तर बघा 2 ऑगस्ट 2025 राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त. आता बघा इथं दुसरा एक तुमच्या लक्षात आलं काय की 2 ऑगस्ट काय तर बघा 2 ऑगस्ट काय तर अवयव दिन. आलं लक्षात. 2 ऑगस्ट हा काय तर अवयव दिन. आलं लक्षात. अवयव दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य मंत्री कोण JP नड्डा यांच्या हस्ते तेलंगणाच्या जीवनदान कार्यक्रमाच्या पथकाला पुरस्कार देण्यात आलेला आहे. तेलंगणाच्या कोणत्या जीवनदान कार्यक्रमाच्या पथकाला पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा सन्मान राष्ट्रीय अवयवदान व प्रत्यक्षरोपण संस्था यांच्यातर्फे देण्यात येते. उत्तक प्रत्यारोपण आलं लक्षात. प्रत्यारोपण संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात येते. कोणता तर राष्ट्रीय अवयव किंवा जीवनदान पुरस्कार. आलं लक्षात. मग हा सन्मान राष्ट्रीय अवयव उत्तक प्रत्यारोपण यांच्यातर्फे देण्यात आला. बघा केंद्रीय आरोग्य मंत्री माहितीद्वारे 2024 साली तेलंगणाच्या प्रति 10 लाख लोकसंख्येमागे 4.88 एवढे अवयवदान प्रदान करण्यात आले होते. आलं लक्षात. या कालावधीमध्ये बघा या कालावधीमध्ये म्हणजे बघा 10 लाख लोकसंख्येमध्ये 4.88 एवढे अवयवदान प्रमाण होते. या कालावधीत काय सरासरी राष्ट्रीय केवळ 0.8 प्रतिवरून 10 लाख लोकसंख्येमागे होते. बघा किती. म्हणून याला काय म्हणले तेलंगणामध्ये तेलंगणा देशातील सर्वाधिक अवयवदान करणारा राज्य कोणते येते
तर काय तेलंगणा. कधी तुम्हाला असाच क्वेश्चन आहे, डायरेक्ट तुम्हाला जास्त काही विचारत नाही काय की अवयवदान देशामध्ये सर्वाधिक अवयवदान करणारं राज्य कोणतं, असा तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येते. देशामध्ये सर्वाधिक अवयवदान करणारं राज्य कोणतं, आलं लक्षात. ऑप्शन तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. बाकी एवढं काय लक्षात ठेवून फक्त एक एवढं लक्षात ठेवा, 2 ऑगस्ट हा काय अवयव दिन आहे, आलं लक्षात. आणि तेलंगणा काय जीवदान कार्यक्रमाच्या या पदक पुरस्कारामध्ये त्यांना कोणता, तर बघा हा राष्ट्रीय सन्मान अवयव उत्तक प्रत्यारोक्षण संस्थेमार्फत देण्यात येतो, आलं लक्षात. तर कोणता, ते जीवनदान कार्यक्रमाच्या पदकाला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोणाच्या हस्ते, तर बघा केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्या हस्ते. बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवा की देशातील सर्वाधिक अवयवदान करणारं राज्य कोणतं, तर तेलंगणा. चला बाकीचं बघू आपण, पुढचा पॉइंट काय तर बघा. केंद्रीकृत हॅक प्रणाली अंमलात आणणारे तामिळनाडू हे तिसरे राज्य आहे. आता बघा काही हॅक, तर बघा काय तामिळनाडू वन विभागाने हॅक बघा काय केंद्रीय हॅक प्रणाली अंमलात आणणारे काय तिसरे राज्य कोणते, तर तामिळनाडू. मग बघा पहिले कोणते येते, तर पहिले कोणते येते, तर बघा पहिले येते केरळ, दुसरं कर्नाटक, तिसरं तामिळनाडू. मग काही बघा, तर बघा तामिळनाडू वन विभागाने हॅक ही केंद्रीकृत वन व वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. हॅक प्रणाली काय वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया यांनी विकसित केलेली आहे. काय आहे, तर बघा तामिळनाडू वन विभागाने हॅक ही केंद्रीकृत वन आणि वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. काय वन विभागाने, आलं लक्षात, केंद्रीकृत वन आणि वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन स्थापन करणारी प्रणाली सुरू करण्यात आली. हॅक प्रणाली वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया यांनी विकसित केली आहे. पहिलं कोण येतंय, केरळ येते, दुसरं कोणतं येते, कर्नाटक, आणि तिसरं कोणतं येतंय, तामिळनाडू राज्य येतंय. आणि शेवटी बघू काय, तर बघा बघा काय, तर बघा आदिबा कोण, तर आदिबा अनाम. आता आदिबा अनाम कोण, बघा राज्यातील पहिल्या मुस्लिम महिला IAS, आलं लक्षात. बघा पहिल्या, मग बघा आता काय याच्या आधी झाल्या नव्हत्या का कोणी मुस्लिम, तर त्यांनी काय विचारले तेवढं बघा. बघा आदिमा अनाम ह्या राज्यातील पहिल्या, ह्या राज्यातील आहेत बरं, ह्या राज्यातील पहिल्या महिला मुस्लिम IAS. म्हणजे याच्या आधी आपल्या राज्यामध्ये एक पण IAS अधिकारी मुस्लिम झाली नाही, आलं लक्षात. त्यांचं नाव काय आहे, आदिबा अनाम हे नाव लक्षात ठेवा. UPSC 2024 मध्ये देशात 142 क्रमांक पटकवलेल्या आदिबा काय अनाम ह्या राज्यातील पहिल्या महिला मुस्लिम IAS अधिकारी, आलं लक्षात. ह्या त्या कुठल्या आहेत, तर त्या बघा यवतमाळ जिल्ह्याच्या असून त्यांचे वडील कोण आहेत, तर ऑटो चालक त्यांचे वडील आहेत. बघा कोण आहेत त्यांचे वडील, तर कोण येतं, तर ऑटो ड्रायव्हर. बघा ऑटो ड्रायव्हर त्यांचे वडील आहेत, लक्षात. बघा किती मेहनत केली असेल त्यांची, आलं लक्षात. काय दिल्लीला कुठे यांना जाता आलं असेल का, ऑटो चालक म्हणल्यावर किती परिस्थिती असेल. बघा त्यांचं नाव लक्षात ठेवा. 100% मी सांगतो कोणत्या ना कोणत्या एक्झामला हा क्वेश्चन येणार म्हणजे येणार, कारण की आपली स्पर्धा परीक्षा आहेत आणि त्याच्यामध्ये आहेत. आदिबा अनाम, आलं लक्षात. आदिबा अनाम ह्या काय, तर राज्यातील पहिल्या महिला मुस्लिम IAS व्यक्ती, आलं लक्षात. त्या कुठल्या होत्या, तामिळनाडू जिल्ह्याच्या असून आपल्या यवतमाळ जिल्ह्याच्या, महाराष्ट्रातल्या रहिवासी. बघा यवतमाळ जिल्ह्याच्या असून त्यांचे वडील कोण आहेत, ऑटो रिक्षा चालक आहेत. आपल्या महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्याच्या बघा विदर्भामधल्या, आणि त्या कोण झाल्यात, तर IAS झाल्या. कोण, तर IAS झालेल्या आहेत, लक्षात. बघा हे आपलं करंटचं लेक्चर होतं. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. इथून पुढं आपली असेच करंटचे एका महिन्याचे लेक्चर येत चालतील. जे इम्पॉर्टंट असेल, आलं लक्षात, तुम्हाला डायरेक्ट फॅक्च्युअल विचारतात की बाबा हिंदी भारतातलं
पहिलं हिंदी मीडियम मध्ये किंवा हिंदी माध्यममधून कुठं MBBS कॉलेज चालू करण्यात आले किंवा AI अंगणवाडी कोणत्या राज्यात किंवा कुठे चालू करण्यात आलेली असं विचार फॅक्च्युअल डायरेक्ट भारतातला असो महाराष्ट्रातला असो जगातला असो आलं लक्षात चला विद्यार्थी मित्रांनो हे आपलं आजचं करंटचं लेक्चर होतं चला तुम्हाला आवडलं त्याच्यानंतर आपण परत भेटू चला जय हिंद मित्रांनो